महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संलग्न ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस व ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज या संघटनेचे 3 दिवसाचे अधिवेशन दिनांक 7 फेब्रुवारी 2026 पासून सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे। दिनांक 7 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर इथून सकाळी 10 वाजता मशाल पेटवून भव्य मिरवणूक सोलापूर शहरात निघणार आहे। सकाळी 11 वाजता मिरवणूक हरिभाई देवकरण प्रशाला पटांगण होम मैदान सोलापूर येथे संघटनेच्या ध्वजाचे अनावरण करण्यात येईल। दुपारी 1:30 वाजता सुरू होणाऱ्या खुल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कॉम्रेड मोहन शर्मा, राष्ट्रीय सरचिटणीस ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज, राष्ट्रीय सचिव ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस व अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन हे राहणार आहे। उद्घाटक म्हणून नामदार सुशील कुमारजी शिंदे, माजी केंद्रीय ऊर्जा व गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कॉम्रेड रामकृष्ण भोयर यांनी माध्यमांना दिली। महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचं 21वे त्रैवार्षिक अधिवेशन 7 फेब्रुवारी 2026 रोजी सोलापूर येथे होत आहे। या अधिवेशनाची जय्यत तयारी आपण या प्रांगणामध्ये बघतो। एक जबरदस्त तयारी चालू आहे। राज्यामधून 10,000 वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षक, प्रगल्भ कुशल प्रकल्पग्रस्त आणि अप्रेंटिस सर्व कामगार उद्या येणार आहेत आणि उद्या या ठिकाणी खुल्या अधिवेशनाचं उद्घाटन 1:30 वाजता होणार आहे। सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून विशाल रॅली सोलापूर शहरामध्ये निघणार आहे। 11 वाजता या प्रांगणामध्ये खुल्या अधिवेशनाचं ध्वजारोहण करून उद्घाटन होणार आहे। लाल सलामी देण्यात येणार आहे। हे ऐतिहासिक अधिवेशन आहे आणि इतिहासात पहिल्यांदाच वीज कर्मचाऱ्यांचा आवाज या सोलापूर शहरामध्ये घुमणार आहे आणि म्हणून या अधिवेशनाला सोलापूर जिल्ह्याच्या परिसरातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी संघटनेचा जनरल सेक्रेटरी म्हणून कॉम्रेड कृष्णा भोयर सगळ्यांना आवाहन करतो। या कार्यक्रमाला मुख्यतः अध्यक्ष जे आहेत ते कॉम्रेड मोहन शर्मा जी आहेत, ते जगातील वीज आणि कोल क्षेत्राचे नेते आहेत। शेवट भारताचे सुद्धा ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईजचे राष्ट्रीय महासचिव आहेत। वर्कर्स फेडरेशनचे ते जनरल अध्यक्ष आहेत आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे ते राष्ट्रीय सचिव आहेत। ते अध्यक्षस्थान भूषवणार आहे। दुसरे सुशील कुमार शिंदेजी, देशाचे माजी ऊर्जा मंत्री आणि गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि या अधिवेशनाला जागतिक कामगार नेते श्री कुमार हे वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन 152 देशाची जागतिक कामगार संघटना आहे, त्याचे आंतरराष्ट्रीय उपसरचिटणीस आहे। त्याचबरोबर ते ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज असोसिएशनचे राष्ट्रीय महासचिव आहे। भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे पॉलिट ब्युरो मेंबर आहे, ते सुद्धा या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत। शेतकऱ्यांचे देशातील नेते कॉम्रेड राजन क्षीरसागर जे 3 कृषी कायदे परत घ्यायला केंद्र सरकारला बाध्य केले, त्यापैकी ते एक नेते आहेत। ते भारतीय किसान युनियनचे नेते ते या ठिकाणी संबोधित करणार आहे। जम्मू काश्मीर श्रीनगर वरनं श्री अब्दुल गना हे जम्मू काश्मीर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते, वीज कर्मचाऱ्यांचे नेते, कॉम्रेड इक्बाल हे वीज कर्मचाऱ्यांचे नेते श्रीनगर जम्मू काश्मीरहून इथं आलेले आहेत, तेही संबोधित करणार आहे। सोबतच तेलंगणा स्टेट इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष व्यंकट सरळू, जनरल सेक्रेटरी जी साईबाबा हे सुद्धा या अधिवेशनाला संबोधित करणार आहे। महाराष्ट्र आयुक्तचे श्याम काळे सोबत या अधिवेशनाच्या करिता वीज कंपन्यातील अधिकारी, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील, पारेषण कंपनी, निर्मिती कंपनी पुरुषोत्तम वारजूरकर आणि महावितरण कंपनीचे ललित गायकवाड हे येणार आहेत। वर्कर्स फेडरेशनचे सर्व केंद्रीय नेते कॉम्रेड मी जनरल सेक्रेटरी स्वतः, ऍडिशनल जनरल सेक्रेटरी महेश जोतराव उपाध्यक्ष आणि या ठिकाणचे आमचे नेते कॉम्रेड विलास कोल्हे, कॉम्रेड गलांडीजी, कॉम्रेड विजू गायकवाड आणि त्यांचे सगळे सहकारी हे
गेले 1 महिना या अधिवेशनाच्या यशस्वी करता राबत आहे आणि प्रामुख्याने कुठले ठराव मंजूर केले जाते त्याच्यावर भर दिला जाईल. या अधिवेशनामध्ये मुख्यत्व देशाच्या कणा असलेला हा जो वीज उद्योग आहे, हा केंद्र सरकार सुधारित विद्युत कायदा 2026 संसदेमध्ये मांडू पाहत आहे आणि त्या माध्यमाने देशातल्या 44 सरकारी वीज कंपन्या ह्या खाजगीकरण करण्याचा घाट घातलेला आहे. त्या विरोधात आम्ही करणार आहे की केंद्र सरकारने सुधारित विद्युत कायदा लोकसभेमध्ये प्रस्तावित करू नये, पास करू नये. सरकारी मालकीच्या कंपन्या सरकारी राहिली पाहिजे. पेन्शन योजना, वीज कर्मचारी जोखम पत्करून काम करत असताना पेन्शन मिळत नाही, राज्य सरकारने मंजूर केलेली पेन्शन लागू केली पाहिजे. वीज कंपन्यामध्ये 42,000च्या वर कंत्राटी कामगार काम करतात, त्या कंत्राटी कामगारांना कायम केलं पाहिजे. त्याला समान काम समान वेतन लागू केलं पाहिजे. त्याचबरोबर तिन्ही वीज कंपन्यात कुठल्याही पद्धतीचं खाजगीकरण होता कामा नये. खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने राज्य सरकारने केला तर त्यावेळेस आम्ही बेमुदत संपावर जाऊ, तसा निर्णय झालेला आहे. या अगोदर आम्ही 2 वेळा संप केलेला आहे आणि त्यामुळं खाजगीकरण इथं थांबलेलं आहे. राज्यात खाजगीकरण होऊ नये ही आमची भूमिका आहे. किती लोक साधारण या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला चंद्रपूर पासून तर बांद्यापर्यंत, मुंबई, नाशिक, सगळ्या महाराष्ट्रातनं किमान 10,000 वीज कर्मचारी या कार्यक्रमाला येणार आहे. हे खुलं अधिवेशन आहे आणि या खुल्या अधिवेशनामध्ये लोक सकाळी येतील, त्यांची व्यवस्था विविध ठिकाणी आम्ही केलेली आहे. ते फ्रेश होतील, रॅलीमध्ये सहभागी होतील, ध्वजारोहण करेल. 11 वाजता जेवण चालू होईल, 1:30 वाजेपर्यंत जेवण आणि 1:30 वाजता मुख्य समारंभ चालू होईल. त्यानंतर 5 वाजेपर्यंत हा समारंभ चालेल. दुसऱ्या दिवशीचं जे समारंभ आहे 8 आणि 9, हा महाराष्ट्रामध्ये 50 सभासदांच्या मागे एक प्रतिनिधी, असे 520 प्रतिनिधी महाराष्ट्रात निवडून दिलेले आहेत. ते प्रतिनिधी 2 दिवस डेलिगेट सेशन, त्याला प्रतिनिधी सत्र म्हणते, ते प्रतिनिधी सत्र त्या ठिकाणी होईल. त्या ठिकाणी वीज कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, भविष्यात असलेले आव्हाने, वीज कंपन्यांपुढे काय आव्हाने आहेत, ते वीज ग्राहकाला स्वस्त मुबलक वीज कशी मिळेल या संदर्भात आम्ही त्याच्यावर विचारमंथन करणार आहोत. एवढ्या मोठ्या संख्येनं राज्यभरातून जे लोक येणार आहेत त्यांची पार्किंगची व्यवस्था कुठं करण्यात आली आहे, त्यांच्या गाड्यांची व्यवस्था कुठं करण्यात आली आहे? जेवणाची मंडपा शेजारच्या या ग्राउंडच्या बाजूला मंडपात केलेली आहे आणि पार्किंगच्या संदर्भात आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बाजूचे जे 2 मैदान आहेत त्या ठिकाणी केलेले आहे. पार्किंग बोर्ड लावलेले आहेत, व्हॉलेंटियर्स येणार आहेत. सोलापूरच्या जनतेला कुठलाही त्रास होणार नाही असं आम्ही नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. Like, subscribe, click on the bell.